नमस्कार मंडळी, कोकणकर देव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर मंडळीनो, आज मी गावा गेलो आहे आणि दुपारचे 3 वाजलेत। बघा ऊन किती आहे बाहेर। आता आम्ही रानमेव बघू जात आहे रानामध्ये आणि तुमका पण दाखवणार आहे रानात काय काय भेटतं आमच्याकडे। तर चला बघूया काय काय भेटतं। तर हे बघा, आम्ही इलाव आडीत इलाव आमच्या, आणि ही बघा इकडे जांभूळ आहे, जांभळाचे झाड आहे, भरपूर धरले आहेत। उन्हातनं दिसत काय माहीत नाही। हे बघा, हे बघा, हे आमची जांभुळणी आहे, तिला भरपूर जांभळं धरले आहेत। थांबा दाखवते तुमका। हे बघा, आईने मी इलाव, ही बघा जांभळं सर्व। तर मंडळीने बघू शकता, एवढी धरली आहे ना जांभळीन। ही बघा, लय म्हणजे लय धरली आहे, प्रमाणाच्या बाहेर धरली आहे। हे बघा, एवढे तुमका दिसणार नाही, छोटे छोटे आहेत पण पूर्ण धरलेली आहे। आता ही काही जास्त खात नाही, म्हणजे थोड्या पुरतीच खातात। हे बघा, आता मी फांदी तोडणार आहे, ती तुटलेलीच आहे, ती काढतो, तुम्हाला दाखवतो किती फांदीला ते काय। तर ही बघा, हेच जांभळं आहोत। ही बघा, ही आता मी पाडतो। हे बघा, विचार काय गडका असती ना मोठी, तर हे केलं असतं, डायरेक्ट फांदीत तोडलं असतं। हे बघा किती बघा पडतेत, तरी जमवणार आम्ही। बस बस, ही बघा ताजी ताजी पडलेली आहेत, त्यातली ताजी ताजी उचलायची आता पाडलेली। ही बघा अशी जांभळं। बघा खूप सारी आहेत। हई लई पडली आहेत ना। हा बघा, जांभळा स्टोअर करण्यासाठी कुमयाच्या पानाचा कोलपा बनवलाय। याच्यामध्ये जांभळा घ्यायची आणि ठेवायची। या बघा, ते जांभळा सर्व जमवले आहेत। जांभळं तुम्ही पण खाऊ घ्यावा, बस झाली आहे। आपण काही व्हिडिओ दाखवूची आहेत, बाकी काय करूचे, भरपूर आहेत, म्हणजे सांगून मोजू शकत नाही एवढी आहेत। पूर्ण जांभळीन धरलेली आहे, ही कडपासून पूर्ण म्हणजे पूर्णच धरली, अशी अनलिमिटेड होत। पण ही जास्त खायत नाही। घसू धरता काय की ना, घसू जाम होता ना, घसा जाम होतो याने, म्हणून जास्त नाही खात वाटतं। कलर येतात बेक कलर येतो, तो दाखवू गवण्याचा। तर ही बघा मंडळींनी, एवढी जांभळं आम्ही जमवली। हे अजून भरपूर भेटली असती, पण नाही काढली जास्त, कारण खाणार कोण एवढं, हे जास्त खात नाही आणि घसा धरतो। तर तुम्हाला खाऊन दाखवतो नंतर। झाडाखाली बघा किती सावळी आहे, मस्त वातावरण आहे एकदम। आणि हे बघा, वडाचं झाड आहे, याची पहिले लग्नामध्ये पत्रावळे बनवायचे पानांचे। हे बघा, या पानांचे पत्रावळ बनवायचे जेवणासाठी, आता कोण वापरत नाही। एक नंबर असं वाटतं वातावरण झाडाच्या खालचं। मित्रांनो, ही बघा दुसरी जांभळीन आहे, ही पण आमचीच आहे। यावर्षी खूप धरल्या जांभळीने आमच्या। यांना काय पाणी वगैरे घालावं लागत नाही, डायरेक्ट रानातून येतात ह्या। हे बघा, म्हणजे आमच्या कुंपवण्यातल्याच आहेत ते सर्व। चल, हाय ना, अशी तिरकी झाली आहे। तर मंडळींनी ह्या बघा जांभुळा, आणि जीभ बघा आता पांढरी आहे। आता या खाल्ल्यावर बघा कशी होईल, ह्यांना घसू जाम धरता, ब्लू टाईप, पण यांना घसू जाम धरता, म्हणून जास्त खाऊची नाही, जेवढ्याच तेवढी खाऊची। ह्याचा उपयोग लय होता, म्हणजे दारू बिरू बनवतात वाटतं जांभळापासून। तर ठीक आहे, चला आता करवंद खाऊ जाऊया। करवंद बघूया भेटतात का आपल्याला। गावात हीच मजा असते, ही बघा फिरोची रानावनात ना।
तुका जाऊ सांगितलंय. आणि काजूचा बहर संपलाय आता, मोसम संपलाय सर्व. आता म्हणजे मार्च फेब्रुवारी एप्रिलला पर्यंत असतो, नंतर संपतो मे महिन्यापर्यंत. ही बघा गुरा उन्हात फिरतात आणि हे झाडात सावळी बसलेली आहेत थोडी. हे बघा सर्व काटा शेती आमची. ही नाचणी वगैरे सर्व होता. डाळ वगैरे पेरतात, म्हणजे तरवा वगैरे सुरुवातीला जेव्हा पहिला पाऊस पडतो ना तेव्हा इथे सर्वजण तरवा पेरतात. म्हणजे ही जमीन जरा चांगली आहे, उंच आहे. बाकी सर्व कातळ भाग आहे आमच्याकडे. तीच चांगली जमीन आहे ना, उंच माती चांगली आहे. मंडळून ह्या बघा आपला करवंदीचं झाड आहे, पण ह्याच्या आजूबाजूला पूर्ण काटेरी झाड आहेत. हे बघा, आणि करवंद पुढे आहेत हे बघा मध्ये आहेत. त्याच्यामुळे हे काढूक जाऊ होणार नाही. आणि करवंदीचं झाड या पूर्ण काटेरीच असतं आणि त्याच्या बाजूक पण काटेरीच झाड असतात, त्यामुळे जपून काढावं लागतं. तर हे कापणं जमणार नाही काढू. हे बघा पुढे बघूया. बघा असं फिरत असतं रानात ना, सगळीकडे झाडं भेटतात आपल्या करवंदाची वगैरे. आता सपवला नाही बहुतेक काढून. तर ही बघा मंडळी करवंदीची झाडे भेटली आहे. छोटासा बघा करवंदात पिक्की आहेत. ही बघा, ही बघा खैत घे दाखव. काय काढताय आधी. ही बघा काढलेली आहे थोडी. हे पण आहेत आजूबाजू, म्हणजे आमचे खै पण गेला तरी भेटतात आमका जवळच हातापाशी. हा बघा, ह्या बघा करवंद. हा बघा या करवंदीचं झाड ना पूर्ण काटेरीच असता, काढताना जपून काढू लागतं. हे बघा इथे करवंद काय आता. हा बघा इथे करवंद आणि हे का बाजू बघा काठ असतात. हे बघा हे सर्व काठ असतात. हे बघा त्यामुळे बघून जपूनच काढू लागतं. हे बघा काटे असतात. तर मंडळून तुमका करंदा बघूची आहेत ना. ही बघा करवंद किती आहेत, पूर्ण धरलेली पिकलेलीच आहेत. ही बघा, ही बघा आपली कोकणची काळी मैना, रान मैना करवंद खूप सारी धरलेली आहेत. आता ही काढून आम्ही नेताव आणि म्हणजे थोडी खाणार आणि सुकवतात मीठ घालून, असं करतात. हे बघा लय येत आहे, म्हणजे भरपूर आहे. एका ठिकाणी 10-12 करवंदी आहेत. ही बघा हय एक करवंदा, त्याच्यानंतर हय एक करवंदिया. म्हणजे सगळे बाजूकच असतात आमच्या कोकणात. हय एक हा म्हणजे एक पाऊल टाकलंस की करवंद झाड असतं आमच्याकडे. म्हणजे काटेरी जंगलात भेटतं हे, अशा साध्या सुद्धा नाही, म्हणजे गोड्या कवाळामध्ये नाही भेटत. तर खूप मजा असता गावी इल्यार, सगळा खाऊक भेटतं. आता आईन बघूया आमच्या किती काढल्या ना करवंदा. ही बघा मित्रांनो, ही करवंद आहोत. या कोलप्यामध्ये आपल्या पारंपरिक कोलपा बोलतात त्याला. आता पाड उचलले तर पडतील. आणि आपली जांभळं आहेत, थोडी थोडीशीच काढली आम्ही दाखवण्यापुरती आपल्या फॅमिलीला. ही बघा ही करवंद आहेत, ही जांभळं आहेत. असा कोकणाचा रानमेवा असतो, आपल्या जंगलामध्ये भेटतो. तरी पण ही आई अजून काढता. तर बस झाली आहे, सुकत घालणार थोडी होय. हा घाल मग, माका नको. तर मंडळीनं कोकणातील झेड सिक्युरिटी बघा, ह्या कुंपण कसला नक्की सांगा. ह्याच्यातून कोणच आतमध्ये जाऊ शकत नाही, माणूस वगैरे चोर वगैरे. हे बघा फुकट खाली आपल्या निसर्गाने दिलेला हे झाड, निवडुंग बोलतात ना. बघा मस्त. तर मंडळीनं आमची बघा करवंद वगैरे काढून झालेत. ही बघा करवंद आणि जांभळं किती काढलेत बघा, एक नंबर अशी काढलेत. म्हणजे कमीच काढला नाही, अजून भरपूर होती पण आम्ही नाही काढलो, कंटाळू गेला उन्हात ना. तर मंडळीनं असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा.
असेच नवीन नवीन व्हिडिओ घेत येत राहीन आता कोकणातले. तर चला उद्या नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.